हाय हॅलो नमस्कार. मी निकिता अगदी मनापासून तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे निकिता सुरोसे. तर ज्यांनी मला सबस्क्राईब केले, लाईक केले, शेअर केले, त्यांचा अगदी मनापासून मी धन्यवाद मानते, आभार मानते की तुम्ही मला सपोर्ट करताय आणि माझ्या व्हिडिओला लाईक करताय, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करताय. तर अगदी मनापासून तुमचं धन्यवाद. आणि आजचा पण व्हिडिओ स्किप न करता बघा. आजच्या पण व्हिडिओला तसंच प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथं मी सकाळ सकाळ असे मस्त पालकचा गरगट्टा बनवायला घेतलेला आहे. तर त्याच्यासाठी मी पालक, चुका आणि शेपू हा 3 भाजीचं कॉम्बिनेशन इतकं भारी होतं ना. तर ह्या 3 भाज्या मी स्वच्छ धुवून अशा बारीक चिरून कुकरमध्ये टाकल्या होत्या आणि त्या कुकरमध्ये परत अख्खे शेंगदाणे कच्चे, 1 टमॅटो, तुरीची डाळ आणि 10-12 हिरव्या मिरच्या असं टाकून पाणी टाकून ते शिजायला टाकणार आहे. तर हा गरगटा इतका सुंदर होतो. आणि ह्या 3 भाज्या असतील ना तरच गरगटा करावा, नाहीतर नुसतं पालकचा गरगटा नाही चांगला होत. ह्या 3 भाजीचाच गरगटा चांगला होतो. आणि थोडी चिमटभर हळद टाकली, पाणी टाकलं आणि कुकर लावून ठेवलं. एक शिट्टी घ्यायची एक मोठ्या गॅसवर आणि 5 मिनटं बारीक गॅसवर. तर हे कुकर एकच शिट्टीमध्ये पालक शिजून जातो, डाळ पण शिजून जाते. 5 मिनटं बारीक गॅसवरती ठेवायचं. मग आता इथं मी कुकर लावला होता. मग आता पालकचा गरगट्टा म्हणल्यावरती भात आणि भाकरी ह्या 2च चांगलं लागतं त्याच्यासोबत खायला. चपातीसोबत काय पालक गरगट्टा काही छान लागत नाही. मग मी इथं पटकन भाकरी पण करायला घेतल्या होत्या, कारण मुलीला शाळेला जायचं होतं. मग तिला डबा द्यायचा होता आणि तिचं असं काय नाही बरं का की मला चपातीच पाहिजे वगैरे, असं काय नाही. ती पालकचा गरगट्टा असेल ना तिला पण खूप आवडतं. तो आवर्जून मग भाकरी नाही का केली असं विचारते. मग तिला भाकर ती घेऊन जाते डब्याला वगैरे. तुम्हाला बोलता माझ्या इथं 3 भाकरी बनवून झाल्या होत्या. जास्त काय आम्हाला भाकरी लागत नाहीत. 3 बनवल्या होत्या मी भाकरी. आणि भाकरी बनवून झाल्या होत्या. मग म्हटलं आता बाकीचं किचन वाटतं थोडा पटकन आवरून घ्यावा म्हणून मी तिथलं जो पाटा वगैरे असतो ना तो धुवायला ठेवला होता. एकदा सुकला ना परत मग तो निघत नाही. मग त्याच्यासाठी मी पाटा वगैरे धुवून घेतला. आणि इथं मला जिऱ्याचं पाणी करायला ठेवलं होतं, कारण मी विसरले होते. तोपर्यंत आमच्या इकडचं सकाळचं वातावरण असं झालं होतं बघा. बाहेरचं वातावरण बघत मुलीचं आवरेपर्यंत तर कुकर असा थंड झालेला होता. मग म्हटलं हवा गेली होती पूर्णपणे. म्हटलं आता भाजी रगडायला घ्यावी. त्याच्यामुळं मी कुकरचं झाकण ओपन केलं आणि त्यातले भाजी एक कढईमध्ये ओतून घेतली, कारण कुकरमध्ये तर भाजी रगडता येणार नाही. त्याच्यामुळं मी असं करून घेतलं आणि त्यातलं थोडंसं पाणी काढलं आणि तांब्याच्या साह्याने असं रगडत होते, कारण ते पळीने वगैरे नाही होत बारीक वगैरे. मग हे अशा प्रकारे तांब्याने अशी छान अशी एकदम एकजीव आणि बारीक होऊन जाते. आणि त्याच्यामध्ये नंतर वाटलेलं शेंगदाण्याचं कूट टाकायचं, जाडसर वाटलेलं टाकायचं थोडंसं. आणि तुम्हाला जसं आवडतं तसं टाकायचं, नाही टाकलं तरी चालतं, पण आम्हाला शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणून टाकलं. आणि मीठ टाकलं चवीपुरतं. आणि जे आपण बाहेर पाणी काढून ठेवलं होतं ना त्यातलं तेच पाणी टाकायचं आणि एका गॅसवर ते परत गरम करायला ठेवायचं. नंतर डाळीसाठी तडका देण्यासाठी मी एका छोट्या कढईमध्ये तेल टाकलं होतं 2 ते 3 चमचे. नंतर तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकले होते. मोहरी छान अशी तडतडू द्यायची. आणि नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचं. जिरे पण छान असे तडतडले की त्याच्यामध्ये लसूण टाकायचं, 10-12 पाकळ्या असं चांगलं ठेचून, असं कट करून नाही टाकायचं, ठेचून टाकायचं. ठेचून टाकलेल्या लसणाची चव एकदम अप्रतिम लागते. आणि नंतर आपलं काश्मीरी लाल मिरची बरं का, ही कलर पुरतीच आहे, कारण हिरव्या मिरच्या आपण भाजीत टाकल्या होत्या म्हणून काश्मीरी लाल मिरच्या टाकलेल्या आहे फक्त कलर येण्यासाठी बरं का, कारण ही तिखट नाही आहे एवढी मिरची. मग ती 1 चमचा टाकली होती आणि ती थोडीशी तेलात टाकलं गॅस बंद करायचा, नाही तर ते काय होतं करपते. त्याच्यामुळे मी ते बंद केलं आणि असा पालकच्या भाजीला तडका दिला. माझ्या स्टाईलने भाजी करून बघा, इतकी सुंदर लागते ना, चविष्ट लागते. तर आमच्यात तर ही भाजी खूप आवडीने खाल्ली जाते. मला तर खूप आवडते पालक. आणि मग तुम्ही पण ट्राय करा, असा पालक करण्याचा प्रयत्न करा, कारण अशी भाजी खूप सुंदर लागते. आणि केली की नक्की कमेंटमध्ये सांगा मला. अशा प्रकारे ही भाजी बनते, एकदम बोटं चाटून खातील अशी लागते चवीला, एकदम छान अशी. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. तोपर्यंत इकडे माझं जिऱ्याचं पाणी पण उकळत होतं. आणि दोन्हीचा गॅस बंद केला, जिऱ्याच्या पाण्याचा पण केला आणि भाजीचा पण केला. भाजी झाकून वगैरे ठेवली. आणि इथं आता म्हणलं पाणी प्यायला घ्यावं, कारण स्वयंपाक वगैरे झाला, मुलगी मिस्टर गेले की निवांत होतं. मग आपलं हे निवांत पाणी प्यायला बसले होते मी.
असं बाहेर येऊन, कारण सानू पण उठली नव्हती वगैरे. मग पाणी वगैरे पिऊन झालं तर लगेच मग आता ही सवय झाली मला पाणी प्यायची आणि नंतर कामाला लागायची. पाणी वगैरे पिऊन झालं, वरतून पुसून वगैरे आणलं होतं, फक्त आता खालचं पुसून घ्यायचं होतं. आता सगळीकडलं पुसून वगैरे दाखवायचं वगैरे सगळं म्हणलं का मग जास्त वेळ वरच्या 2 रूमात जिना वगैरे. आणि मी आत्ता कचरा टाकायला गेले होते, त्याच्याने मला असं दम लागल्यासारखं होतंय. कचरा टाकून पटकन घरामध्ये आल्याच्या नंतर ना असं बोलताना थोडंसं दम लागल्यासारखं होतंय. मग आता किचन वगैरे, बेडरूम, किचन आणि जिना वगैरे सगळं साफ करून झालं होतं माझं. फक्त हॉल राहिला होता. आता किती दिवसातून 1-2दा ते हे साफ करावंच लागणार आहे. पण एकदा डीप क्लिनिंग झाली की वरचीवर मग काय सांडलं केलं ते पुसलेलं काही वाटत नाही. पण हे एकदा असं सगळं काढून वगैरे पुसून घेतलं ना दिवसभरातलं, तर घर एकदम क्लीन स्वच्छ होतं. आता माझं सर्व काम आवरून झालेले आहेत. तर म्हणजे क्लिनिंग वगैरे सगळं करून झाले. आता 10 वाजलेत, तर मग काय नाश्ता बनवावा. तर चला नाश्त्यासाठी काय बनवलं ते दाखवते. तर हे मी सकाळी म्हणजे मटकी उकडून ठेवलेली आहे. आता ही नाश्ता करायचा याचा मटकीचा. तर दाखवते मटकीमध्ये काय काय टाकून नाश्ता करते ते. नाश्त्यासाठी एकदम असा माझा आवडीचा नाश्ता आहे हा, की पोहे, उपमा, इडली याच्यापेक्षा मला ना हे मटकी वगैरे उकडलेली खूप आवडते. मीठ टाकून उकडलेली मटकी आहे. त्याच्यामध्ये मी आता मस्त असा एक बारीक कांदा कापला आहे, काकडी कापली आणि टमॅटो कापला आहे आणि मग त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून मी नाश्ता करायला बसले. तर आता मी नाश्ता करायला बसले, मला सानू नाही खाणार असं होणारच नाही. तुला पण आणलंय ना, तुला पण आणलंय. आम्ही दोघी मायलेकीनी नाश्ता वगैरे केला. नंतर ती बाहेर खेळायला गेली. ती शेजारीच माझ्या आईचं घर आहे आणि मग ती बाहेर खेळायला गेली आणि समोरून ट्रेन जाते आणि ती छोटासा डोरेमोन आहे ती घेऊन खेळायला गेली. बघा ती माझ्या आत्याला काय बोलती. तेवढ्या ट्रेन आली, तर ट्रेनला खूप घाबरते आणि ते ट्रेनच्या आवाजाने ती घराकडे परत निघाली. इतक्या वेळ मी आवाज देत होते तिला, ये ये इकडं म्हणून, तर ती काही यायला तयार नव्हती. पण ट्रेनच्या आवाजाने किती घाबरून पटकन आली मला. आमच्या इकडे ना 8-15 दिवसाला ना कॉर्पोरेशनचं पाणी येतं पिण्याचं. ते असं घरोघरी टँकर येऊन हे पाणी देतात. तर आमच्या इकडं आज किती 10-12 दिवसांनी आला होता टँकर आणि तो पण असा एकदम पुढं गाडी घेऊन गेला. इथं माझे वडील उभे राहिले होते पाणी भरण्यासाठी, त्यांचं पाणी भरायचं होतं आणि त्यांचं झालं की मग माझं होतं. पण तोपर्यंत तो पुढंच घेऊन गेला टँकर. मग परत आता त्याला रिटर्न महागारी थोडंसं घेऊन ये म्हटलं, पाईप पुरत नाही. मग त्याने आणलं आणि अशा प्रकारे आमच्या इकडं प्यायचं पाणी येतं. तुमच्या इकडं कसं पाणी येतं प्यायचं ते नक्की कमेंटमध्ये सांगा. प्यायचं म्हणजे आम्ही हे पित नाही, स्वयंपाकाला वगैरे वापरतो आणि प्यायला आम्ही फिल्टरचं पाणी आणतो. नंतर सर्व कामं झाले, कपडे वगैरे धुवून झाले, तर मग मी आई आणि माझी आत्या आणि सानू आम्ही ही तिघीजणी दुपारचं जेवण करायला बसलो होतो. सानू काय जेवण करते, नुसती काकडी वगैरे खाणार, ती त्यातल्या बिया खाऊन ती काकडीचं साल्ट वगैरे ठेवत होती. आणि मी जेवायला घ्यायच्या आधी तिने ताट वाढून ठेवलं होतं. ताटामध्ये अशी भाजी वतून ठेवली. तर मी हे कोणाला वाढले, तर आई म्हणली तुझ्या पोरीने केले वाटतं बघ. मग तिने वाढून ठेवलं, तर खाणं नको करणं नको. पण मिशोवरनं मी ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे, ती म्हणलं आज तुम्हाला दाखवावी. म्हणजे एक ड्रेस ऑर्डर आलेला आहे, कालच माझं पार्सल आलं होतं, पण काल मी व्हिडिओ पण बनवला नाही आणि पार्सल पण दाखवलं नाही. मला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवावं. तर तोपर्यंत मुलींनी पार्सल फोडून ठेवलेलं आहे, म्हणजे ओपन करून बघितलेलं आहे. तर म्हणलं आता तो ओपन केलेलाच आहे तर तुम्हाला दाखवते. तर हा मी माझ्यासाठी ड्रेस मागवलेला आहे मिशोवरनं. असा वन पीस आहे तो. हा मला कितीला 395ला भेटलेला आहे. पण 395च्या मानाने खूप सुंदर आहे. त्याचं फॅब्रिक पण खूप छान आहे आणि घातल्यावर पण खूप सुंदर दिसतोय हा ड्रेस. आणि कलर वगैरे पण मस्त आहे, जसं मला पाहिजे होतं ना तसाच आहे. तर तुम्हाला जर पाहिजे असेल तर मी लिंक देते, कमेंटमध्ये मला सांगा लिंक. तर लिंक टाईप करा, मी लिंक पाठवते. पण सुंदर आहे हा ड्रेस कुठं फिरायला वगैरे जाण्यासाठी. तर छान आहे. जर पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा की लिंक द्या म्हणून, तर मी लिंक पाठवेन तुम्हाला. 300 म्हणजे 400च्या मानाने खूप सुंदर आहे. कसाही वापरा आणि म्हणजे किती वेळा जरी घातला तरी काय याचं
कलर वगैरे जाणार नाही आणि फॅब्रिक खूप सुंदर आहे. आणि माझं दुसरं पार्सल आहे, हे फ्लिपकार्टवरून आलेलं आहे. प्रमोशनचं वगैरे नाही बरं का, हे मी माझ्या स्वतः माझ्या बाळासाठी ऑर्डर केलेलं आहे. म्हणजे ती जसं झाली ना तसं मी हे तिला यूज करते. हे मामाअर्थचं शॅम्पू आणि लोशन. खूप सुंदर रिझल्ट आहे ह्याचा. स्किन वगैरे खूप छान राहते याच्याने. तर हे बेबी बेबी वॉश आहे मामाअर्थचं. खूप छान आहे. जसं माझं बाळ झालं होतं ना 1 महिन्याचं, 1 महिन्यापासून आता ती 2 वर्षाची होती, तेव्हापासून मी हेच वापरते तिला आणि याचा रिझल्ट पण खूप छान आहे. स्किन एकदम अशी मऊ राहते आणि हे लोशन आहे. दोन्ही पण यूज करण्यासाठी खूप छान आहे. जर तुमचे लहान बाळ वगैरे असतील, तर हे तुम्ही यूज करू शकता. डोळे झाकून याच्यावरती विश्वास ठेवू शकता. खूप सुंदर आहे. आता माझी मुलगी 2 वर्षाची होतीये. तिला मी 1 महिन्याची असल्यापासून हेच वापरते. म्हणजे डोळ्याला वगैरे कसला त्रास होत नाही, काय नाही आणि स्किन एकदम सॉफ्ट राहते, जशी काय एकदम मुलायम राहते याच्याने. खूप छान आहे. हे फ्लिपकार्ट, अमेझॉन कुठेही मिळू शकतं तुम्हाला हे. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. मी हे फ्लिपकार्टवरून ऑर्डर केलेलं आहे. खूप सुंदर प्रोडक्ट्स आहेत हे. तर आजची माझी ऑनलाईन शॉपिंग एवढीच होती. सगळी कामं झाली. 4-5 वाजता थोडासा चहा पिला, थोडीशी भेळ खाल्ली. नंतरनं मग म्हटलं आता काल भाजीपाला आणला होता, तो भाजीपाला निवडून ठेवावा लागेल. कारण ना जेवढा दिवस आहे जेवढा भाजीपाला आहे तेवढं सकाळचं काय होतं, गडबड होत नाही. मग मी आणि माझी आत्या वगैरे ना दिवस मावळायला आईच्या वाट्यावरती इथं भाजी निवडत बसलो होतो. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत जावा. आणि तुमचे एक सबस्क्राईब खूप खूप महत्त्वाचं आहे. तर तुमचा सपोर्ट मला महत्त्वाचा आहे. आणि आता पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.